माकड होतं मोठं. माकडाचं काम काय? उड्या मारणे. भूक लागली पाला खाणे आणि तहान लागली की तळ्यावर पाणी पिण्यासाठी यायचा. आणि पाणी पिण्यासाठी तळ्यावर आला की त्या पाण्यात त्या तळ्यामध्ये एक मोठा मगर होता. तो माकड आला की त्याला भेटायला यायचा आणि दोघांमध्ये मैत्री झाली, घनिष्ठ संबंध झाला. बरेच दिवस मैत्री चालली, जांभळाचे दिवस आले आणि त्या माकडाने खाल्ले. त्याला असं वाटलं एकटं खाण्यात मजा नाही, आपला मित्र आहे त्याला दिले पाहिजे. कारण शास्त्र असं म्हणतं, जो खिलाने में मजा आहे आप खाने में नहीं, जिंदगी में किसी की काम आना शिकले. खाऊ घालण्यात जो आनंद असतो ना, तो स्वतः खाण्यामध्ये फारसा नसतो. म्हणून तर माणसं पंक्ती देतात. मला असं वाटतं महाप्रसाद आपल्याला एका व्यक्तीने दिलेला, त्याचं कारण तेच आहे. खाण्यापेक्षा खाऊ घालण्यात आनंद अधिक असतो. त्याला वाटलं आपला मित्र त्याला दिले पाहिजे. त्याने 2-4 जांभळं आणली, त्या मगराला दिली. कधी न पाहिलेला पदार्थ खाल्ला, गोड वाटला. अरे म्हणे मित्रा फार गोड आहे. काय आहे? अरे म्हणे जांभूळ आहे. कुठे असतात? अरे म्हणे जंगलमध्ये खूप असतात, मी दररोज खातो. तो मगर म्हणे मी एकटा नाही, मग माझा परिवार आहे, पत्नी आहे, 2-4 लेकर आहेत. मग नवीन पदार्थ आहे, त्यांना घेऊन जातो, 2-4 आणून दे. दुसऱ्या दिवशी माकडाने आणून दिले, ते मगराने घेत घरी गेला. आपल्या पत्नीला ते जांभूळ दिलं, तिने खाल्लं, तिला गोड वाटलं. तिने म्हटलं का हो पतिराज फार गोड आहे तरी काय? त्याने म्हटलं अगं हे जांभूळ आहे. कुठून आणलं? त्याने म्हटलं माझा एक मित्र आहे माकड, त्याने मला आणून दिले. ती मगराची पत्नी म्हणते एक सल्ला सांगू का? म्हणजे सांग, लवकर टाइम कमी आहे. मला एक सांगा, हे एकच जांभूळ जर एवढं गोड लागतं तर दररोज जांभळं खाणाऱ्या माकडाचं काळीज किती गोड असेल. तो मगर म्हटला मूर्खपणा करू नको, तू जे बोलतोय ना ते चुकीचं आहे, हे कपट आहे, हे बरोबर नाही. त्या मगराची पत्नी म्हणते मला गाता ज्ञानेश्वर समजत नाही, मला ते नका सांगू, मला फक्त काय पाहिजे? काळीज पाहिजे. तिने हट्ट धरला आणि हट्ट हे बऱ्याच प्रकारचे आहेत. त्यात मला 4 माहिती आहे. एक आहे बाल हट्ट, एक आहे राज हट्ट, एक आहे जोग हट्ट आणि शेवटचा आहे तो जास्त खतरनाक आहे. चला, चैतन्य महाराज देगलूरकरांनी सांगितलं, ते बिरबल होता म्हणे आणि दरबारात थोडा उशीर आला 2 दिवस. मग तो बादशाह होता, तो राजा रागवला म्हणे काय 2 दिवस झाले उशीर होतो, काय अडचण काय? तो बिरबलला अडचण काही नाही, दिवाळी घरी साफसफाई चालू आहे, थोडी पत्नीला मदत करत होतो म्हणून उशीर होतोय. तो राजा म्हणे काय रे तू हजर जबाबी माणूस, एवढा विद्वान तू, अख्ख्या जगात तुला किंमत आहे आणि तू पत्नीचं ऐकतो? तो बिरबल म्हणे एवढं काय विषय त्याच्यामध्ये, अख्खं जग ऐकतं. अरे म्हणे शक्य नाही म्हणे महाराज, मी सांगतो म्हणून लक्षात येत आहे का? अख्खं जग ऐकतं, होणार नाही, प्रयोग करून बघा. गावात दौंडी दिली, अख्खं गाव गोळा झाला. राजाने सांगितलं जो पत्नीचं ऐकतो त्याने एका लाईनीत उभं राहायचंय आणि जो ऐकत नाही त्याने दुसरी लाईन करायची. तुम्हाला सांगतो अख्खं गाव एका लाईनीत उभं होतं, पण त्या ऐकणाऱ्याचे पण एकच माणूस एका साईडला होता. त्याला असं वाटलं राजाला, नको का अख्खं गाव होईना, पण एक तरी माणूस न ऐकणारा माझ्या राज्यात सापडला. त्याला आनंद झाला. त्या माणसाजवळ गेला, त्याला म्हटलं म्हणे का रे अख्खं गाव एका लाईनीत उभं आहे आणि तू एकटा काय का साईडला? तर त्याने म्हटलं म्हणे महाराज आमच्या पत्नीनं सांगितलं जास्त गर्दीत नको जातो म्हणून इकडे उभं. तर राजा म्हणे जात झाला दिसते मला ते बाकी सांगू नका, मला काळीच पाहिजे. तिने हट्ट धरला. मगर आला, माकड भेटला, म्हणे मित्रा एक अडचण आहे नाही काय? अरे म्हणे माझ्या पत्नीचं असं म्हणणं एकदा तुझं दर्शन घ्यावं. खोटं बोलला असं म्हणतात ना, साधूशी न कळे दुर्जनाची भक्ती. चप्पल काढून ठेव, ते चप्पल पुढे ठेव. मी लक्षात ठेवते का? हे एवढे खूप लहान लहान, 2-3 पुढे पण किती लहान लहान, थंडी वाजते त्यांना, पण हे आलेले यांचं फार कौतुक आहे. हा आता आला, कौतुक आहे लोकांचं, कारण यांच्यामुळे असं हे बा तुम्ही किती मोठा बंगला बांधला, किती मोठा बंगला बांधला, पण घरामध्ये हे पण किती लहान आहे. किती मोठा बंगला बांधला, घरामध्ये लहान लेकरू नसेल तर तो बंगला कसा वाटतो? खायला शिकतो ना. घरामध्ये लेकरं पाहिजे. ऐका ना, कुठलाही कार्यक्रम असला तर त्या कार्यक्रमामध्ये लहान लेकरं असणं फार गरजेचं. बऱ्याच गावांमध्ये धर्मा महाराज, बऱ्याच गावामध्ये तरुण पोरं भजन शिकत नाही. याला कारण काय बरं? जुनी माणसं नवीन पोरांना पांकूच देत नाही. एखादा मुलगा आला, त्याने जर टाळ घेतला पाठी आणि त्याने बाजूला थोडा जर चुकला तर जुना म्हटलं
त्याने ठेव म्हटलं तो म्हणतो तुमचा टाळ तुमचं भजन आहे तुम्ही ऐका ना हे आज आले तर येऊ द्या बरं का आले तर येऊ देत जा बरेच कीर्तनकार रागवतात पोरांना रागवायचं नाही आले तर येऊ देत जा बसले तर बसू देत जा झोपायला लागले तर झोपू सुद्धा जा जर जायला लागलं तर हळू जाऊ देत जा काही फरक पडत नाही काही फरक पडत पण आले तर येऊ देत जा कारण उद्याचं एक भविष्य आहे इंसाफ की डगर से बच्चों दिखाओ चलते ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के हे देशाचं भविष्य आहे ना यांची फार गरज आहे हे आज आलं तर उद्या येतील उद्या आलं तर परवा येतील या वर्षी आले तर पुढच्या वर्षी येतील आणि हा सत्ता पुढे हे चालवतील आपलं काय आहे आपण आज आहोत उद्या राहणार नाही म्हणजे आपण उद्याच जाणार असं मला म्हणायचं नाही पण हे देशाचं भविष्य आहे यांना येऊ देत जा बसू देत जा साधूशीकडे दुर्जनाची बुद्धी माझी पत्नीचं म्हणे तुझं दर्शन घ्या पण तो माकडं म्हणे अरे पण मी जंगलाचा प्राणी मला पाण्यात नाही जात आहे अरे म्हणे वेळ आहे का माझी पाठबळ किती मोठी माझ्या पाठीवर घेऊन जातो ठरलं माकडाने उडी मारली मगराच्या पाठीवर बसताना प्रवास सुरू झाला मध्यांतर आल्यानंतर मगर विचार करतो आपण जे करतोय ना ते कपट आहे आपण जे करतोय ते कपट आहे आणि आपला हा जीवलग मित्र आहे कपट करणं चांगलं नाही शास्त्र असं म्हणतं मुलाने बापाशी कपट करू नये तुम्ही बघू नका फिरू द्या ना फिरू द्या तुम्ही माझ्याकडे बघा मुलाने बापाशी कपट करू नये पत्नीने पतीशी कपट करू नये शिष्याने गुरुशी कपट करू नये